नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. देशातून फरार असलेला मेहुल चोक्सीला आता अटक करण्यात आलेली आहे. तर पीएनबी प्रकरणामधील फरार आरोपी असलेल्या मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. पीएनबी प्रकरणात भारताच्या अपिलानंतर मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. 2 महिने भारतीय यंत्रणा बेल्जियमच्या संपर्कात होती, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मेहुल चोक्सीला भारतामध्ये आणण्याच्या प्रयत्नांना आता वेग आल्याचं देखील कळत आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मेहुल चोक्सीला अटक करण्यात आल्याचं कळत आहे. सागर, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बेल्जियमच्या तपास यंत्रणांसोबत जे आहे ते भारतातील सीबीआय जे आहे ते त्यांच्याशी संपर्क साधून होती. गेल्या 2 महिन्यांपासून खरं तर हा संपर्क त्यांच्यापासून सुरू होता आणि अखेर मेहुल चोक्सीला जे आहे ते अटक झालेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल लोकांनी पैसे दिले, 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी. पण माझा आग्रह राहील की मेहुल चोक्सींकडे पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत है. सुप्रिया, आज 14 अम्बेडकर जयंती है, इस मौके पर छत्रभूमि में क्या कहना चाहेंगे? मैं हर साल यहाँ आती हूँ आशीर्वाद लेने और हम सब महाराष्ट्र ने देश की जनता भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत. दोघांवर 13,500 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीनं एलओयू तसंच फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा देखील आरोप आहे. 2018 मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीनं बँकांची हजारो कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे दोघेही देश सोडून पळाले होते. त्यानंतर मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. पुन्हा एकदा जाणार आहोत निवृत्ती यांच्याकडे. निवृत्ती, काय अधिक अपडेट्स? नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर हा खरं तर घोटाळा जो आहे तो 2018 साली उघडकीस आला होता आणि बँकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी हा हजारो कोटींचा घोटाळा केलाय अशी वारंवार टीका जी आहे ते विरोधकांकडून विशेषतः केली जात होती. जवळपास 13,500 कोटींहून अधिक घोटाळा जो आहे तो हा घोटाळा असल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी जे आहे हे दोन्ही मुख्य आरोपी या घोटाळ्यातील होते. ते खरं तर देश सोडून बाहेर गेले होते. त्यानंतर खरं तर मोठं यश जे आहे ते या घोटाळ्यातील आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण की मेहुल चोक्सीला अटक केल्यानंतर आता त्याला भारतात आणण्याविषयीची खरी प्रक्रिया जी आहे ती खरी तर सुरू होईल. कारण बेल्जियममध्ये जे आहे ते मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस त्यांचा मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्यावेळेस खरं तर त्यांचा पासपोर्ट आणि विजा जो आहे तो भारताकडून रद्द करण्यात आला होता. आणि त्यानंतर आता मेहुल चोक्सीला जे आहे ते सीबीआयची यंत्रणा जी आहे ते बेल्जियमच्या तपास यंत्रणेसोबत संपर्कात होती. त्यानंतर त्यांनी त्याला खरं तर अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता नीरव मोदी यांच्यावरती खरं तर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की 2018 साली हा घोटाळा झाल्यानंतर खरं तर या दोन्ही मुख्य आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात अशी विरोधकांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. परंतु कुठेतरी सरकारी यंत्रणा असतील किंवा इतर यंत्रणा असतील या यंत्रणा ज्या आहेत त्या दोघांना देखील अटक करण्यामध्ये कुठेतरी अपयशी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. जवळपास 6 ते 7 वर्षानंतर मेहुल चोक्सीला जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता पुढील भारतात आणण्याविषयीची तपास यंत्रणेची प्रक्रिया जी असेल ती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते त्यानंतर नक्कीच निवृत्ती, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष असेलच. धन्यवाद या माहितीसाठी.